नमस्कार रसिक हो, मी लेखिका कवयित्री सौ कल्पना चांदमर्जी बंब। मी आपल्या पुढे 11वी कविता सादर करीत आहे। कवितेचे शीर्षक आहे जगावं थोडं स्वतःसाठी। सदैव धडपड सर्वांसाठी, सदैव धडपड सर्वांसाठी, करण्यात गेला अनमोल वेळ, करण्यात गेला अनमोल वेळ। आता तरी मनातील सुप्त गुणांचा, आता तरी मनातील सुप्त गुणांचा बसवावा नित्य मेळ, बसवावा नित्य मेळ। घ्यावी गगनात उंच झेप, घ्यावी गगनात उंच झेप। ऐकावी मस्त जुनी नवी गाणी, ऐकावी मस्त जुनी नवी गाणी। स्वतः स्वतःवर प्रेम करून, स्वतः स्वतःवर प्रेम करून बनूया आपल्या दर्पणाची राणी, बनूया आपल्या दर्पणाची राणी। निसर्ग दृश्याचा स्वानंद घेण्यास, निसर्ग दृश्याचा स्वानंद घेण्यास अंतर्मनात भरूया स्वप्नांचे रंग, अंतर्मनात भरूया स्वप्नांचे रंग। जे न देखे रवी ते देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी। याप्रमाणे लेखनी प्रवासात होऊ दंग, याप्रमाणे लेखनी प्रवासात होऊ दंग। जीवनाचे शेवटचे स्टेशन येईपर्यंत, जीवनाचे शेवटचे स्टेशन येईपर्यंत मन मोकळं जगावं थोडं स्वतःसाठी, मन मोकळं जगावं थोडं स्वतःसाठी। ज्ञानदान करतच राहावे सदैव, ज्ञानदान करतच राहावे सदैव। अनुभवाची शिदोरी असते चांगल्यासाठी, अनुभवाची शिदोरी असते चांगल्यासाठी, अनुभवाची शिदोरी असते चांगल्यासाठी। धन्यवाद। आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करणे। धन्यवाद।